त्यांची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, मी पक्षाचे सर्व वरिष्ठ मंडळी, भुजबळ साहेब, मुश्रीफ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे. त्यावर आढावा घेत असताना त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती, निवडणुकीला सामोरं जात असताना महायुतीशी करायचं असलेलं गठबंधन, प्रत्येक नगरपालिका निहाय, जिल्हा परिषद, पंचायत समिती निहाय आम्ही त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत. आणि तो आढावा घेत असताना त्यांना एक कार्यक्रम देणार आहोत की ज्याची माहिती आम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर ती नगर परिषदेच्या निवडणुका कदाचित केव्हाही घोषित होऊ शकतात. जी माहिती मिळते त्याप्रमाणे पहिल्यांदा नगर परिषदेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही तयारी सुरू ठेवलेली आहे आणि अपेक्षित आहे की येत्या शुक्रवारी आमची राज्यातल्या मुंबईसह बैठक संपेल आणि मग सोमवारपासून आम्ही आमच्या निवडणूक घोषित झाली तर मग उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि महायुतीच्या मित्र पक्षांची निवडणूक सोबत लढवण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल, अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम ठरवलेला आहे. सलग 5 दिवस बैठक होत आहेत. एकंदरीत युती कोणाबरोबर होत आहे? रायगड जिल्ह्याचा विचार केला तर तुम्ही ठाकरेंसोबत युती तिथं झालेली आहे. नाही, आपण चुकीचं म्हणू नका. तुम्ही बिलकुल माझ्या तोंडात काय घालू नका. मी प्रदेशाध्यक्ष आहे. ठाकरेंबरोबर युती झाल्याचं कुठेही राष्ट्रवादीने म्हटलेलं नाही. आपल्याला विनंती आहे की आपण चुकीच्या माहितीच्या आधारे किमान वाहिन्यांच्या वरती तशापैच्या बातम्या चालू नये. मला विचारावं, मी प्रदेशाध्यक्ष आहे. मी काल खुलासा केला की दिवाळीच्या निमित्ताने सगळे एकत्रित जमतात, त्यामुळे काय कोणाची युती तिथे झालेली नाही. आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. ज्या ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षाच्या मध्ये युती होणार नाही त्या बाबतीमध्ये राज्य पातळीवरती मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव बसून त्या संदर्भातला निर्णय करतील. राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा किंवा सन्मानपूर्वक वागणूक महायुतीमध्ये मिळेल असं तुम्हाला वाटतं का? कारण की शिवसेनेने यापूर्वीच भाजपकडनं जी वागणूक मिळते त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाबद्दलची काय भावना व्यक्त केली मला माहीत नाही आणि मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाचा एक घटकपक्ष म्हणून NDAमध्ये सहभागी झाल्यापासून, राज्यामध्ये महायुतीमध्ये सहभागी झाल्यापासून आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून नेहमीच मिळत गेली. राज्याचं नेतृत्वसुद्धा देवेंद्रजी असतील त्यांच्याकडनं सुद्धा सौहार्दाची वागणूक मिळते. काही वेळेला काही प्रश्नाच्या बाबतीमध्ये मतमतांतर असतात, पण सामंजस्याने बसून आम्ही त्याच्यावरचा मार्ग त्या ठिकाणी काढत असतो आणि ती भूमिका घेतच आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये वाटचाल करायची आहे. ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदावर अजित पवारांची निवड झाली. अशा पद्धतीने तुम्ही देखील बैठका घेतल्या होत्या. अशा पद्धतीची ही निवड झाली राष्ट्रवादीसाठी आणि आता अध्यक्षपदावर 2 वर्षांसाठीचा कालावधी अजित पवारांना मिळाला. दादा चौथ्यांदा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष झाले, त्याच्याबद्दल मी त्यांचं एक खेळाडू, एक क्रीडाप्रेमी नागरिक म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. बाकीचा तपशील मला आज या ठिकाणी नमूद करावंसं वाटत नाही. शेवटी क्रीडा क्षेत्रामध्ये कुठलंही राजकारण असू नये, निकोपपणाने त्या क्रीडा संघटना वाढल्या गेल्या पाहिजेत या भूमिकेमध्ये आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आहोत. काही निर्णय स्थानिक पातळीवर होऊ शकतात आघाडीचे, युतीचे. आजच्या बैठकाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरचं मत काय हे आम्ही जाणून घेणार आहोत. अंतिमता निर्णय राज्य पातळीवरती पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये सुद्धा होईल. समन्वय समिती जी 3 पक्षाची आहे, ज्याच्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत, हसन मुश्रीफ आहेत, उदय सामंत आहे, शंभूराज आहे, मी आहे, त्याच्यामध्ये आम्ही काही चर्चा करू आणि काही ठिकाणचा तिढा सुटलाच नाही तर मग 3 नेते त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील. जर भविष्यामध्ये स्थानिक परिस्थितीमधून जर महाविकास आघाडीतील एखाद्या घटक पक्षासोबत योग्य जर परिस्थिती त्या ठिकाणी वाढत असेल तर एक पाऊल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून टाकेल. कशाबद्दल? महाविकास आघाडीबरोबर जुळून नाही. आज तसा कुठलाही अजेंडा आमच्यापैकी कोणाच्या समोर नाही. प्रत्येक जिल्ह्यामधली वेगवेगळी राजकीय स्थिती त्या त्यावेळेला नेमकी कशी उद्भवते त्याचा साकल्याने विचार आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि आम्ही 3 पक्षाचे वरिष्ठ नेते राज्य पातळीवरून या सगळ्या घडामोडीवरती बारकाईने लक्ष ठेवून महायुती अभेद्य कसं राहील त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. पिंपरी चिंचवडमध्ये तुमची ताकद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.